नमस्कार. शुभफल वास्तू ज्योतिषमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मास या नावातच याचा अर्थ आहे. अधिक म्हणजे 12 महिन्यांच्या वर जो एक अतिरिक्त 13वा महिना येतो तो म्हणजे अधिक मास, जो साधारणपणे दर 3 वर्षांनी येतो. यालाच पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हटलं जातं. मलमास का येतो तर चंद्रवर्ष 354 दिवसांचे असते आणि सौरवर्ष 365 दिवसांचे असते. या 11 दिवसांच्या फरकामुळे दर 3 वर्षांनी साधारण 1 महिना वाढतो, ज्याला अधिक मास म्हटलं जातं. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य वर्जित आहे. त्यामुळे याला इहलोकात अनेक टीकेला सामोरं जावं लागलं. त्यामुळं व्यथित होऊन हा मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणं घेऊन गेला. विष्णूने त्याला गोकुळात कृष्णाकडे पाठवलं आणि तो कृष्णाला शरण गेला. कृष्णाने याचं नाव बदलून पुरुषोत्तम मास असं नाव ठेवलं. अशी या महिन्याची कथा आहे. या महिन्यामध्ये जे श्रद्धेने दान, उपासना, व्रत करतील त्यांना पुण्य मिळेल असंही वचन दिलं. या काळात विष्णू देवतेच्या उपासनेला महत्त्व आहे. भागवत पुराणाचं वाचन, भागवत कथा सप्ताह, दान, जप यांचं आचरण या महिन्यात विशेष फलदायी मानलं जातं. या महिन्यात जसं कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य करू नये, तसंच नव्या वस्तूंची खरेदी किंवा नव्या कपड्यांची खरेदीसुद्धा करू नये अशी परंपरा आहे. या महिन्यात पुरुषोत्तम प्रीत्यर्थ महिनाभर उपवास, अयाचित, नक्त भोजन किंवा एकभुक्त राहावे. जर शक्य नसेल तर निदान 3 किंवा 1 दिवस तरी आचरणात आणावे. या महिन्यात महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्य प्राप्ती होते, तर देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. शक्य असल्यास मौन भोजन केल्याने सुद्धा पापांचे निरसन होते. ज्यांना शक्य असेल त्यांनी महिनाभर नित्य अपूपदान म्हणजेच अनारसे दान करावे. जर शक्य नसेल तर 1 दिवस तरी अपूपदान करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.